नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर बघा, फेसबुकवर बघा, तुम्ही अशा भरपूर व्हिडिओ बघितले असेल की रिक्षा घेताना सावध व्हा, रिक्षा घेताना हे करा, घाबरवायचे काम आहे। ज्ञानी बाबा बसले जाते सांगणारे। मित्रांनो, मी स्वतः सांगेन की रिक्षा जर तुम्हाला घ्यायचे, कामच करायचं, धंदा जर करायचा, डोळे झाकून रिक्षा घ्या, बिंदास रिक्षा घ्या। मेहनत करावी लागणार तुम्हाला, एवढं सांगतो। भरपूर आपले मित्र लोक असे आहेत की काम नाही करत, त्यांचे आई वडील ओरडतात, काम नाही करत, धंदा नाही करत, काय नाही करत, रिश्ता हिंडत असतो इकडं तिकडं। काय नाही, हिंडून फिरून जरी तुम्ही धंदा केला ना तरी 1400-1500 रुपये, 1200-1300 रुपये आरामात तुम्ही कमवू शकता। त्याच्याबद्दल काय नाही, फक्त दिवसाला 10 तास ड्युटी द्यायच्या। किती तास? 10 तास ड्युटी द्यायच्या। सकाळी 5 तास आणि रात्रीचे 5 तास, बस। तुम्ही 10 तास ड्युटी द्या रिक्षावरती, आरामात तुम्ही 1200-1300-1500 रुपयेपर्यंत धंदा करू शकता। मी स्वतः बघा 1600-1700 रुपये दिवसभरात डेलीचा धंदा करतो। आहे आपला टार्गेट 1500चा। 10 तास 12 तास ड्युटी करतो, पण कधी 1600-1700 होतात, कधी 1500, कधी 1200 रुपये बी होतात। आणि आपल्या रिक्षाची शिफ्ट किती आहे? 300 रुपये। माझी स्वतःचीच रिक्षा आहे, रिक्षाला किती देतो? 300 रुपये फक्त। दिवसाचे 300 रुपये साईडला काढतो। तुम्ही जर रिक्षा शिफ्टनी जर घेतली, शिफ्टनी म्हणजे भाड्यानी जर रिक्षा घेतली, त्याला नवीन जर रिक्षा असली तर 300 रुपये, 2-3 वर्ष जुनी असली तर 250 रुपये घेतात। आणि नवीन घेतली तर चांगलीच गोष्ट आहे। काय, आपण आपल्या मर्जीचे मालिक, कधी काढा, कधी उभी करा, बिंदास रिक्षा घ्या मित्रांनो। आणि त्याचं ऐकू नका। जर तुम्हाला धंदाच करायचा असले ना, बिंदास रिक्षा घ्या। रिक्षामध्ये चांगली कामं आहे मी तर म्हणतो। आणि त्याच्या मागं फिरण्यापेक्षा ना रिक्षावर काम करा। आणि काय मुलं काय व्यसन करतात, गोवा खातात, गुटखा खातात, काय मुलं दारू पितात, दारूचं व्यसन आहे त्यांना। अरे तुम्हाला दारूचा बी खर्च त्याच्यात निघाल, गोवा गुटख्याचा खर्च तर असं चालता फिरता एक भाडं मारलं का 20-30 रुपये असे लागू झाले तुम्हाला समजायचं। दारूचे पैसे तर आपले संध्याकाळी 200 रुपये तर टेन्शन नाही, लागू आहे। तुमच्या घरचे बी खुश, घरी 500-700 रुपये दिले, आई वडील बी खुश। अरे तुमचे दारूचा बी खर्च निघाल संध्याकाळी, कोण सांगणार नाही मित्रांनो। मी सांगतोय तुम्हाला, माझा अनुभव आहे रिक्षावरचा। मी खातो पितो, काय टेन्शन नाही, पण आता सध्या नाही। पण मी खाणारा पिणाराच पोरगा होतो। पण रोजचे 200 रुपये काढले ना दारूचे, रिक्षाचे 300 रुपये, किती झाले? 500 रुपये। आणि CNGचे 200-250 रुपये, किती झाले? 700-750 रुपये। 1400-1500 रुपये धंदा केला, घरी 700-800 रुपये दिले, आई वडील खुश। रोज शिवाय द्यायचे तुम्हाला सन्मानाने, फक्त नाही जाऊ दे त्याला आंघोळीला, तुमच्या लहान भावाला बहिणीला सांगते, नाही त्याला आंघोळीला जाऊ दे, पहिलं त्याला धंद्यावर जायचं आहे। असं कोणी म्हणजे तुमचे हेच बदलून जाईन, तुमची चालचलन, तुमच्या आईवडिलांचा बघण्याचा दृष्टिकोन, मित्रांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच। अरे कामाला चाललं बाबा, जाऊ दे आता त्याला, म्हणजे वेगळंच वातावरण निर्माण होईल। हे मित्रांचं त्याच्या मागं फिरण्याच्या आजच्या तुम्ही रिक्षा घ्या, ऑनलाईन धंदा करा, मीटर चालवा, शेअरिंग चालवा। तो मला बोलतो ओला उबेर चालवा, काही कसंही चालवा। ओला उबेर चालून बी चांगली कामं होते मित्रांनो। आम्ही बी स्वतः ओला उबेर चालवतो 14-15 घंटे। मी तर तुम्हाला सांगतो ना, मी 12 घंट्यापेक्षा जास्तच काम करतो। काय जास्त काम केलं तेवढंच पैसा 2 रुपये जास्त आपल्याकडे येतात। मिनिमम तर मी 12 तास काम करतो। आता बघा, सकाळी मी किती वाजता? 10 वाजता काढलेली गाडी, आणि आता वाजले दुपारचे 1:30 वाजले। 750 रुपये धंदा केलेला आहे मी। 750 रुपये धंदा झाला आहे। अजून थोडा अर्धा 1 तास गाडी चालवून आणि मग घरी जाऊन आराम करा, मग डायरेक्ट संध्याकाळी गाडी काढणार असं। त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही जर रिक्षा घेत असाल तर माझ्या वैयक्तिकमध्ये तुम्ही बिंदास रिक्षा घ्या। मी रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो, कार चालवतो। माझा पूर्वी टेम्पो होता माझा, तुम्हाला 4-4.5 वर्ष झाले माझा अनुभव सांगतोय रिक्षावरचा। चांगली काम आहे, बिंदास, नो टेन्शन, काही हरकत नाही। तुम्ही जर घेत असाल तर बिंदास घ्या। आणि ऑनलाईनवर नक्की चालवा, ऑनलाईनवर गाडी लावा तुम्ही, ऑनलाईन चालवा, या मीटर चालवा, या शेअरिंग चालवा। तुमच्या एरियात जसा असेल, शेअरिंगचा जास्त धंदा असेल तर शेअरिंग चालवा, मीटरचा जास्त धंदा असेल तर मीटर चालवा। आता आमच्या इथं कसं, आम्ही शेअरिंग वगैरे काय मारत नाही, मीटर आणि ऑनलाईन। जोपर्यंत आपल्याला ऑनलाईनचे भाडे मारत नाही ना, थांबायचं नाही, मीटर मारत राहायचं, मीटर मारत राहायचं। 300-400 रुपये जवळ धंदा होईल तेव्हा ऑटोमॅटिकली ऑनलाईनचे भाडे लागतात आपल्याला। आणि संध्याकाळपर्यंत बरोबर आपला 1200-1500 रुपये, 1400 रुपये, कधी 1800 रुपये धंदा होऊन जातो। त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। तुम्ही जर रिक्षा घेत असाल, हे जे व्हिडिओ बघण्यापेक्षा नाही, ज्ञान देतात यूट्यूबवर, तर तुम्हाला माहिती आहे लई ज्ञानी बाबा बसलेत। रिक्षा घ्यायचं असेल तर सावध व्हा, काय सावध व्हा, करायचं जे तर जिद्दीने करा, हमखास करा, काही तुम्हाला टेन्शन नाही मित्रांनो। शिफ्टनी रिक्षा चालवा, 300 रुपये शिफ्ट द्या, घरात 700-800 रुपये जातील, 200-250 रुपयाचा गॅस जाईल रिक्षाला, तुमचे खर्चाला
किंवा गुटखा मावायला 100-150 रुपये असे चालता फिरता होतील. दारू पेत असेल क्वार्टरचे 200 रुपये संध्याकाळी काढा. असंच खेळत आपलं रिक्षाचं तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपल्या मनाचा कोण मालक नाही. रिक्षा आपली, आपण आपले शेड झालो. कोण आपल्याला बोलणार नाही 10 वाजताची ड्युटी होती, तू 10:15ला आला. अरे हाड, मी माझा स्वतःचा मालिक आहे. जेव्हा मनाला येईल सकाळी 9ला काढा, नाही तर दुपारी 12ला रिक्षा काढा, काही हरकत नाही. आपण आपल्या मनाचे मालिक आहे. कधीही काढा, कधी उभा केला, 700-800 रुपये धंदा केला, गाडी उभा केला, गेला घरी, झोपला, खाल्ला पिला, कोण आपल्याला बोलणार आहे? कोणी नाही बोलणार. आपण आपल्याच मनाचे मालिक आहे. हे बघा ऑनलाईनवर ट्रिप येते, व्हिडिओ बनवतो म्हणून नाही घेतली, जाऊ, चांगली ट्रिप होती. 10 किलोमीटरचे किती 175 रुपये देत होता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, धंदा करताना ना एकदम सकाळी निघलं ना घरातून, फक्त डोक्यात एकच विचार करायचा, धंदा करायचा. मला मित्राचा फोन आला, ये चाय प्यायला. रे चाय प्यायला गेला ना 15-20 मिनटं अर्धा तास असाच वेस्ट जातो. त्याच्या नादी लागायचं ना. घरातून चाय पाणी नाश्ता करून निघा, चला बाहेर गेले तुम्ही, नाश्ता केला ठीक आहे चला. मित्राचा फोन आला, कुठे ये चाय प्यायला, नाही. डोक्यात एकच ठेवायचं, धंदा करायचा. निघला 8ला निघला, 9 वाजता निघला, डायरेक्ट कधी यायचं, दुपारी जेवायलाच घरी यायचं. कुणाचं टेन्शन नाही. आणि धंदा करताना तुम्हाला एक सांगतो, फक्त डोक्यात धंद्याचाच ठेवायचा. कोणी विचारलं धंदा आहे का, धंदा ही रोजी आहे. रोजीला कधी नाही म्हणायचं नाही. धंदा हा बाय उपरवाला मालिक देत आहे, हा पेट केतना हो गया काम बाय. धंद्याला कधी बुराई नाही करायची. कधी मी तुम्हाला एक गोष्ट धंदे करण्याचे एक नियम सांगतो, धंद्याला कधीच बुराई नाही करायची. नाही रे भाई धंदा नाही, रिक्षा लाईन में, अरे तू केला तर मित्र होईल ना, तू करतच नाही, डोक्यात हात, अरे धंदाही नाही, धंदा नाही. तर तसं कधीच विचार नाही करायचा. कोणी विचारलं भाई धंदा पाणी, हा भाई मालिक के दुआसे हो गया, पेट कमी झाला जरी 2 पैसे कमी झालं, हा भाई धंदा हो गया, मालिक की दुआ से पेट के इतना काम हो गया आपलं, खूप टेन्शन नाही बा. हां, धंद्याला कधी बुराई मानायचं नाही मित्रांनो. निवांत एकदम रिक्षा घ्या, काही टेन्शन नाही. आपला रोजगार आपण स्वतः का याच्यात त्याची गुलामी करायची गरजच नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो ना, हाऊसकीपिंगवाले 10-11 हजार रुपये पगार घेतात, 12-12 तास काम करतात. 10-11 हजार म्हणजे किती झाले, 300-350 रुपये रोज पडला त्यांना. 10-11 हजार रुपये पगार घेतला त्यांनी. आणि हो सिक्युरिटी गार्ड किती, सिक्युरिटी गार्डला किती पगार आहे, तेवढे 10-12 हजार रुपये पगार असेल महिन्याला सिक्युरिटी गार्डला पण. आणि त्याच्या दिवसभर तुम्हाला माहिती आहे, आ शाबजी सलाम, दिवसभर सलाम ठोक गेट खोल, सलाम कर गेट खोल. अरे कशाला आपलं, आपण एकदम जिद्दीने रिक्षा घ्या, बिंदास चालवा. मी तर म्हणाल काही नाही, साबजी सलामजी कुणाला ठोकायची गरज नाही. ह्याच्या त्याच्या मागं टुकारगिरी हिंडण्याची गरज नाही. आपली रिक्षा घ्या, मस्तमध्ये धंदा करा. आम्ही बघ दिवसभर मित्राला रिक्षावाले जे आपले ग्रुपवाले त्यांना फोन करतो, किधर आहे, आ जा चाय पिणे, हे स्टँड पे, हे हॉटेल के पास खडे. माझ्या मित्राला असंच आम्ही दिवसभर चालत असतो. म्हणजे असंच खेळत 1000, 1200-1500 रुपये, 2000 कधी धंदा करत असतो. काही टेन्शन नाही. धंदा एकदम 1500च्या आसपास करतो, काही टेन्शन नाही. रिक्षा घेत असाल, शिपनी चालवा. तुम्हाला बाईक चालवता येते तर काय हरकत नाही. बाईक चालवता येते म्हणजे रिक्षा चालवणं मग काय अवघड नाही. असंच मित्राला सांगा, भाऊ जर येत नसेल, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जर रिक्षा चालवता येत नाही, तुमच्या चाळीत असेल, कोण बिल्डिंगीत राहणार मित्र असेल रिक्षा चालवणारा, त्याला म्हणायचं भाऊ तुला 200-300 रुपये देतो. खाणारा पिणारा भाऊ बोलायचं, संध्याकाळी बियर पाचतो चल तुला. आणि तो तर अशी 10 मिनटं रिक्षा चालवून तुम्हाला झाली शिकली. दुसऱ्या दिवशी तो स्वतः, अरे कुठे रे भाऊ नाही चालवायची का, दुसऱ्या दिवशी मी बियर पाहिजे. 2 दिवसात तुम्हाला रिक्षा तयार, तुम्ही ड्रायव्हर बनले. रिक्षाचं काय अवघड नाही चालवायचं. तर मित्रांनो घेत असाल नक्की घ्या, मी हेच तुम्हाला सांगा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.